आणि आता मी चालू नाना रडायला लागले तर रडायला बोलत आहे खरं काहीच नाही करते पैसे असे वरात गेला धर 5-6 दिवस ठेवले. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज नाना नाही का आपले बघा डायरेक्ट इंग्लिश वाचून दाखवण्यात. नाना वाचावं इंग्लिश मला नाही येत वाचायला. यायला झालं का केलं का पाच का? काय ते हे काय माहिती का, हे बैला लेटर आलंय. लेटर बैला कशाचं बैला आता पैसे भेटणार आहेत. बैचा डोल चालू झालाय. डोल झालं लबाड बोलत आहे खरं काहीच नाही. बाई मला देवाला जायचंय, माझ्या कापड्या लिस्ट तरी करते का? करते चोरीला होईल नाही तरी पैसे घ्यायला बघितलं नाना. आणि पैसे घ्यायला वर पुढे हात केला असेल. अर्ज पण ठेव ना नात्याची पावती. पैसे घ्यायला कसं वर हात केला धर. पैसे तर असे वर हात केला धर. 5-6 दिवस ठेवले नको नको. शाळाचा आहे देव काय उपयोगीचा नाही येडी आहे काय तू? नाही ते आता पोलीस होऊन जाणार तू आता. हा देण्यात पोलीस होते ते. बोल तिला वाटतच नाही मी काही व्हावं चांगलं. नाही तिला फक्त काय वाटावं व्हिडिओ काढावं म्हणे. नाही बरं आहे ना पोलीस. वाचव बरं 2-3 शब्द यातले चांगलं ना. इंग्लिश वाचव ना. पोलीस झालं चांगलं. नाना बाई जर मॅडम झाले असते तर मला मारलं असतं तिनं काठीनं. मॅडम म्हणलं भाकर नाही मला. हा का? नाही नाही काठी. बघा ना आत्ताच किती रुबाब आहे आपला त्याच्या. हम्म. दोघाला पण दबावात धरते बरं नाना ती. हम्म. दोघाला पण दबावात धरते. ते ना हम्म. दबाव. म्हणजे भ्या वाटत भाऊ आजकाल. हा कुठं जायचं म्हणजे 10 विचार करावा लागतो तुम्हाला खरंच. दबाव दबाव. आई म्हणली, बाई काय म्हणली बघ, मेन कोण आहे घरात? बाईच. आईचं काय म्हणणं नाही, बाई काय म्हणली? म्हणलं बैला अजून विचारलंच नाही, अजून विचारायचं बाई काय ते म्हणते. तरी काय उपटी ती बाजार पडले सध्या डेंगळे आले त्याला. उपटेली का मग? बरं ते एवढं तरी पाहिजे ना. तर चला आता, आज तुम्हाला डायरेक्ट मी घेऊन चाललोय शेतात. आणि शेतातला तुम्हाला मी आज एकदम मस्त माल दाखवतो, एकदम ओरिजिनल नाही का नाना? चल जाऊ मग. काय बोलू नको बरं का त्याला. तर आज तुम्हाला घरातले एकदम बारकाई किल बिल दाखवतोय बघा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी अभ्यास करते तर उद्या मला शाळेत मास्तरनी नाही आणा म्हणून. माझा अभ्यास पूर्ण झाला. ही पद्धतीचा काहीच नाही झाला. किती चांगले कपडे घाला, किती नवीन घाला, शेवटी जायचं कुठे राहणारच. आले आता दोघं जण. आता चाललोय राहणार. आज आगसू पण भरपूर दिसत ना रानात काम करणार आहे. आणि मी पण करणार आहे. आज बघू कोण जास्त काम करतंय. काम तूच कर बघ जास्त. आम्ही आता शेतात आलो येतो. आता हे बघा अशा तोरी टाकल्यात काढून. हे वाळलं आता. तर हे परत गोळा करायचे. आता हे असं गोळा करायचं आहे. तर याच्यामध्ये टाकलं आहे मी कपड्यात. आग सुद्धा दाबितोय पाणी म्हणजे जास्त वसन ते. तर माऊली आलाय घेऊन. हे असं टाकायचं, एका जागेवर ढिगारा करायचं आहे. आता तुम्हाला नाही का आपला गावठी बाहुबली दाखवतो, माऊली मामा. बघा बघा माऊली मामा त्याच्यात जो आपला डायरेक्ट तुरी येतच गाड्या निमा तुटलं. माझ्या ताकद अतिशय जास्त झालेली आता. सगळं वजन तुटून राहिलं. लई नको करू आता, जाईन पाठवून असं का. बघा कसं एकदम ओके मध्ये सिस्टमॅटिक आहे. मग माऊली तो निमा व्यायाम होत असं नाही ना. काही बेकार झाले आता. गाणं लय बाहेर लावलं काय गाण्याचं सॉन्ग. मला काही गाणं चाललं माऊली ऐकत नाही गाणं. वर्ड ते गाण्याचे याच्यात आडून. हे बघा भाऊ बरी आता. अयो. अयो. अयो, अयो. अयो. घ्या भाऊ बली. बघा तुरी
आग तरी अजून वाहतोय. माऊली मामाचा झाला घायल. हवा संपलं. काय संपला बा आता बघा फोड आले फोड येऊन गेलाय. तर एवढं करून मी वावर वावर म्हणते काल स्टॅम्प पेपर आलं त्याच स्टॅम्प पेपर वावर लिहून देतो आता. लय अवघड झालंय. हा आणि एवढं करून मी आता बोलणे खाल्ले परत. मग कम बोलणे खाल्ले. काय नको भाऊ काम करून नाव तू हा. एवढं काम केलं तरी म्हणले काम नाही केलं वरून परत बोलणे खाल्लेत. संपलंय बा. मग आपलं तर सगळं संपलं. ते आखे पाय आणि ते सगळे आखे वरबड येतात हातात आणि त्याच्यात सगळे धासकटं शिरलेत हे की जाम झाले. नको भाऊ काम नको. हां काम नको. नोकरी बरी आहे ना. काहीच बरं नको भाऊ. मग काय करायचं. पुढं निघून चालायचं गाव सोडून. आग तरी अजून वय ते वाहतोय बघ. त्याला आवड आहे कामाची. त्याची चप्पल तुटली भाऊ. त्याची चप्पल तुटली भाऊ. त्याची चप्पल बघा कधी झाली आहे बा. खरं त्याची लय काम केलं होतं त्याने. चप्पल तुटून गेली बिचाऱ्याची. हे प्रूफ आहे कष्टाचं प्रूफ आहे. आहे की चप्पल तुटली. चप्पल इथंच ठेवून जायची आहे ती आता. आता त्याला चप्पल आणू एक नवीन मस्त. चप्पल तुटली त्याची. आमचं 150 रुपयाचं काम झालं 500 रुपयाची चप्पल तुटली आमची. झालं बघ खेळ. हे बघा असं काम आहे. 20 मिनिटं लागते ना अजून 5-5 मिनिटाला पडली बरं. ये पाठ कशी आंघोळ करायची मला अजून आंघोळ नाही. आंघोळ काय पाहिजे आंघोळ घे उचललं कर ना. येडे जाऊन झोपीतून उठून आलो इकडे भाकरी खाल्ली तिकडे दारेर सांगतोय. ये पाठ दोन तास होणार आहे मी. हा जाय मी तर उठणार वाली फोन लावतो. ये याने काय तारा दिला काय मला राव. बंद कर मला ती. तू एक कामाला माणसं आहे काय कामाला करतो. आग सुद्धा दमेला याने कोणी कामाला आहे नाही तर. माणसं लय तो कामाला ते तिकडे दारे धरते ते इकडे उपसाला. लय बेकार झाला का आता एवढा ढेकारा लावलाय. माणसाला फोन लावतोय माणूस म्हणतो मी जेवलोच नाही अजून आंघोळ नाही केली म्हणतोय. दुपारचे 4 वाजलेत आता. चला उचला. मजुराच्या भरोशा काम नका करू रे भाऊ. हे मजुराला धरून बघा मी. पूर्ण काम करायला 5 ते 6 तास लागले. पण एकदाचं काम झालंय माऊलीचं सगळं. हे पूर्ण आम्ही अख्खं गोळा करून टाकलंय. आता काहीच नाही राहिलंय. आणि तुम्हाला दाखवतो एका जागेवरती नाही का पूर्णपणे ढिगारा करून ठेवलाय. आता ते नाही का यंत्र येईल म्हणजे याला उपणार म्हणतात. त्याच्यामध्ये पूर्ण हे काढून घ्यायचं आहे. हे बघा एवढं पूर्ण झालंय ते. एवढं झालं हे पूर्ण. तुम्हाला कसं दिसत होतं सकाळी आता पूर्णपणे एकदम क्लीन झालंय. पोरांनी नाही का गावच्या पोरांनी किती काम केलं किती काही जरी केलं ना किती सगळ्या गोष्टी हँडल जरी केल्या तरी कधी दिसत नाहीत त्या. पण टोमने मात्र भेटल्याशिवाय राहत नाही. तर मग ते घरचे असू द्या किंवा बाहेरचे असू द्या लोक पण बोलायचं सोडत नाहीत. आणि घरचे तर कधी पण उठले पडले तर आपण जर काही करत नसलो ना तर नक्की टोमणे आणते. तर माझ्यासोबतच नाही तर सगळ्यासोबतची एक खरी कहाणी. माझं थोडक्यात घ्या. आता मी व्हिडिओ काढतोय म्हणजे मी सगळ्यांच्या नजरेमध्ये एक कसं आहे ना टोकार झाल्यासारखं आहे. काय मोबाईल उचलतोय व्हिडिओ काढतोय फक्त एवढंच करतोय. आता मला सगळेजण म्हणते तू सगळं सोडलंय व्हिडिओ काढतोय. घरचे पण आज आजीला ते पण म्हणते की तू ठीक आहे व्हिडिओ काढतोय तर मग तू रेसिपीचे व्हिडिओ कम नाही काढी दररोज. तर त्यांना हे कळत नाही आहे की मी रियालिटी दाखवायचा प्रयत्न करतोय आपली की जे आहे ते आहेत आपण. ह्याच्यामध्ये नाही चेंज काही काय करणार आहे. जे चाललंय ना त्यात करतोय मी मनापासून करतोय. एवढंच आहे. कुठं नाही का थोडं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं ना परत एक नव्याने चालू करतोय. असं वाटतंय की दिवस सगळे सारखे नसते तर घरीत राहतोय. तर आज दिवसभर का रानात दमलं आहे आणि आता थोडं झालं आहे रेडी व्यवस्थित. तोंडात पाय वगैरे धुतले आता. तर आत्ता निघायचं आहे पुण्याला. आणि आता थोडं बॅग वगैरे पॅक केली. आणि आजीने बघा काय काय दिलं आहे मित्रांना तिकडं. हे बघा संत्री भाजी बिजी मिरच्या वगैरे सगळं दिलं आहे याच्यामध्ये. आता पॅक करायचं आहे. आता बॅग वगैरे भरली. आता लगेच निघतो. थोडा टाईम झाला आहे बरं का पण आता काय नाही हाई माऊलीसोबत. तर आता लगेच निघू. मी आता निघलो आहे पुण्याला. तर तिथून जायचं आहे देवाला. तुम्हाला दिलेला शब्द लवकर पूर्ण करता आहे. आणि आता मी चालू नाना रडायला लागले तर. रडायला लागलं होतं नाना. मग कमून रडतात. तुम्ही चालले टाकून चाललो काय. टाकून नाही चालले पुन्हा देवाला चालले जा. काय आणायचं आहे तुम्हाला. काय नको बाई तुला काय आणायचं आहे. काय ते नवीन आणायला काय काय आणायचं आहे. हां काय नाही आणायचं. पार्सात आणायला पार्सात आणू का अजून काय नको. काय नको आणि मोबाईल आणायचा आहे ना. हां तुम्हाला मग घे बघायला.
सध्या नको. नानाच त्यांचा मोबाईल खराब झाला आहे. त्यांना दररोज कीर्तन बघायला लागत आणि तेवढंच मनोरंजन बरं आहे. पण बाईचा मोबाईल एक खराब झाला चार्जरने. सध्या नको. जाऊ दे. बघा ना, जर भेटला ना चांगलं व्यवस्थित तर घेईन मग. नको. जाऊ मग. माऊली जोडा जर असला तर काय माऊली आहे ना जोडीदार. मी येते ना बघायला. अगं बाई खरंच आहे. बोल लावून दे बरं फोन माहिती फोन काय आला, चल तू बघा डायरेक्ट. लबाड बोल. लाव ना फोन. अरे ना नाही हाय आहे. हा पण लाव ना फोन. हाय आहे तो उरकितोय. लबाड बोलत ते पाहिजे. अगं बाई हाय आहे सोबत. येतोय म्हणला. असलं तर घर सोड नाही तर पहिलं घर सोडायचं. त्याच्या जाय नाही. हाय आहे. त्याच्या हा हाय आहे. जाय ना परत. येणार आहे तो. जाऊ का. जपून जा. फोन नाही करीत गेलो. अगं बाई करतो फोन बी. पिशी घातली का? हा घातली. तर चला मग आता. काळजी आहे नाही का. एकटाच आणणार आहे संध्याकाळी अंधार आणते त्याच्यामुळे. आत्ता जाईन मी 10 वाजता. तर आत्ता वाजले 6 वाजून 18 मिनटं झाले आणि आता नगर मस्त जवळजवळ आलो आहे. तर अजून नगरला जायला 2 तास तरी लागतात. तर भरपूर प्रवास झाला आहे. जवळपास 200 किलोमीटर प्रवास झाला आहे आणि धुळणतीन भरपूर होती आणि दिवसभर पण भरपूर दमलं आहे. डोळे पण खाली गेले. अजून जेवायचं आहे आणि त्याच्यानंतर झोपायचं आहे. अजून झोपायला किती वेळ टाईम लागतो आहे माहीत नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग व्हायला मिस न करू. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. गुड नाईट.